नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला पालकची इतकी चमचमीत आणि झणझणीत अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे की ही रेसिपी एकदा तुम्ही बनवाल तर पुन्हा पुन्हा बनवून खाल. ही रेसिपी इतकी टेस्टी बनते ना की मोठेच काय लहान मुलं देखील आवडीने खातील. ज्यांना पालक आवडत नाही ते देखील मागून मागून खातील. इतकी चविष्ट आणि चमचमीत अशी पालकची रेसिपी आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. तर ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी एक मोठी जुडी पालक घेतलेला आहे. पालक आणून स्वच्छ धुतला, त्यानंतर साफ केला आहे. आता हा पालक आहे ना, तो आपण आता बारीक चिरून घेऊया. तर ही रेसिपी बनवण्यासाठी पालक थोडा जास्तच लागतो, कारण शिजल्यानंतर पालक खूप कमी होतो. यासाठी तुम्ही मोठी जुडीच घ्या आणि जर मोठी जुडी नसेल तर लहान जुड्या असतील तर 2 जुड्या घ्या. तर हे बघा, मी असा पालक बारीक चिरून एका बाउलमध्ये घेतलेला आहे. आता इथे गॅसवर मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे. एक मोठा चमचा शेंगदाणे घेतले आहेत. ते शेंगदाणे चांगले खमंग सुवास येईपर्यंत परतवून घ्यायचे. यानंतर यामध्ये 1 चमचा बेसन घ्यायचा आहे आणि बेसन देखील खमंग सुवास येईपर्यंत छान परतवून घ्यायचा. जास्त गरम करायचं नाही, म्हणजे जास्त करपवायचं नाही. इथे गॅस मी स्लोच ठेवलेला आहे. यानंतर एक मोठा चमचा तीळ घेतलेला आहे. तीळ सुद्धा यावर छान परतवून घ्यायचे आणि छान कलर चेंज झाला की थंड करायचे आणि मिक्सरमध्ये याची पावडर करून घ्यायची. तर याच पॅनमध्ये आता पुन्हा मी 2 चमचे तेल घातलेलं आहे. तेल घातल्यानंतर यामध्ये 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि लसूण चांगला परतवून घ्यायचं. आपण जी पालकची रेसिपी बनवतो आहे त्यामध्ये लसणाचा भरपूर वापर करणार आहोत. लसूण अशा पद्धतीने परतल्यामुळे या पालकच्या भाजीला फ्लेवर खूप छान येतो. आता लसूण परतून झाल्यानंतर आपण जो पालक चिरून ठेवला होता तो सगळा पालक यामध्ये घालायचा. तुम्हाला आता जरी हा पालक जास्त दिसत असला तरी हा पालक थोडा वाफ दिल्यानंतर कमी होतो, म्हणजे यांची क्वांटिटी जी आहे ती कमी होते. आता यावर लीड लावायचं आहे, म्हणजे झाकण ठेवायचं आहे आणि 2 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता 2 मिनिटं मी मंद गॅसवर वाफ काढून घेतलेली आहे. पालक आधी जास्त दिसत होता आणि वाफ दिल्यामुळे एकदम कमी झालेला आहे. आता एकदा मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे लसणाचा फ्लेवर या पालकमध्ये चांगला उतरला जाईल. याला तर पाणी सुटलेलं आहे, तर थोडा गॅस मी फास्ट केलेला आहे आणि फास्ट गॅसवर यामधलं पाणी चांगलं आटवून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता यामधलं पाणी आटलेलं आहे. आता हा पालक एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया, म्हणजे एका भांड्यात मी पालक काढून घेतला आहे आणि याच पॅनमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे. 1 चमचा जिरं चांगलं फुलून आलं की परत आपण इथे 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या ठेचून घातलेल्या आहे. थोडी हिंग पावडर घालायची आहे आणि चांगलं परतवून घ्यायचं आहे. मस्त खमंग असा लसणाला सुवास सुटला आणि कलर चेंज झाला की यामध्ये एक मिरची घालायची आहे. लाल मिरची घातली आहे. सुरुवातीला घालू नका, नाहीतर ती करपते. यानंतर एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा चांगला कलर चेंज होईपर्यंत परतवून घ्यायचा. यानंतर एक बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आहे. एक बारीक चिरलेला टोमॅटो देखील घातलेला आहे. कांदा टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत छान परतवून घ्यायचा आहे. आता या रेसिपीला मस्त खमंग सुगंध येण्यासाठी आणि चविष्ट लागण्यासाठी मी अख्खे धणे ठेचून घातलेले आहे. पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे. 1 चमचा धणे आणि जिरे पावडर घातलेली आहे आणि 1 चमचा मी इथे गरम मसाला घातलेला आहे. सगळे जिन्नस म्हणजे सगळे मसाले या तेलावरच छान परतवून घ्यायचे आहे. मस्त कलर आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपण जी पावडर वाटून ठेवलेली होती, म्हणजे शेंगदाणा, तीळ आणि बेसन, ही पावडर मी केली होती मिक्सरला, ती आता यामध्ये घालायची आहे आणि या तेलामध्ये या मसाल्यामध्ये छान परतवून घ्यायची आहे. आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पाणी घातल्यानंतर ही एक प्रकारची ग्रेव्ही तयार होते. तर तुम्ही पाहू शकता याचं टेक्स्चर आता चेंज झालेलं आहे. मी यामध्ये अजून थोडंसं पाणी घातलं आहे. आता सगळं व्यवस्थित मिक्स केलं. यानंतर चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं. मिठाचा वापर थोडासा कमीच करा, कारण पालकला थोडंसं मीठ असतंच, मिठाचं प्रमाण असतंच. आता आपण जो पालक फ्राय करून ठेवला होता तो पालक देखील यामध्येच घालायचा आहे आणि पुन्हा व्यवस्थित सगळे जिन्नस मिक्स करायचे आहेत. अशा पद्धतीने मिक्स केल्यामुळे सगळे मसाले व्यवस्थित लागले जातात. आता सगळे मिक्स केल्यानंतर यावर लीड ठेवायची आहे आणि 10 मिनिटं मंद गॅसवर ही पालकची जी भाजी आहे ती शिजवून घ्यायची आहे. तर मंद गॅसवर मी पालकची भाजी मस्त शिजवून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता याचं टेक्स्चर किती मस्त झालेलं आहे.
इथे कुठेही पालक वेगळं आणि पाणी वेगळं असं दिसत नाही. अगदी रसरशीत अशी ही आपली भाजी तयार झालेली आहे. आता याला अजून सुगंध आणि टेस्टी बनवण्यासाठी इथे तडका देणार आहोत. तर इथे मी 1 चमचा तूप घेतलेला आहे. जिरं घालायचं आहे यामध्ये आणि पुन्हा 7-8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्या आहेत. आणि हा तडका जो आहे अजून रिच फ्लेवर येण्यासाठी म्हणजे मस्त चमचमीत दिसण्यासाठी 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे. ही काश्मीरी मिरची पावडर जी आहे ती तिखट नसते, फक्त कलर येण्यासाठी घालायची आहे. आता हा तडका या भाजीवर मस्त घालून घ्यायचा आहे. काय मस्त अगदी चमचमीत आणि झणझणीत अशी लसूणी पालक आपली तयार झालेली आहे. ज्यांना पालक आवडत नाही ते देखील इतक्या आवडीने आणि चवीने खातील. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. ही लसूणी पालक तुम्ही रोटीबरोबर, नानबरोबर, भाकरीबरोबर, पुरीबरोबर देखील खाऊ शकता. अप्रतिम चव लागते. तर एकाच प्रकारची पालकची भाजी बनवून तुम्हाला कंटाळा आला असेल तर ही रेसिपी मंडळी नक्की ट्राय करा. रेसिपी माझी कुठून बघताय, कोणत्या देशातून, कोणत्या शहरातून बघताय हे कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका. ही पालकची रेसिपी तुम्ही डब्याला देऊ शकतात. लहान मुलांना शाळेसाठी डब्याला देऊ शकतात किंवा मोठ्यांना टिफिनसाठी देऊ शकतात. खूपच झटपट बनते, जास्त वेळ देखील लागत नाही. तुम्हाला जर मंडळी ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.